हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायंटेक चॅनल. आपण CS2 इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्यातला युनिट 4 इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. प्रिव्हियस जे काही व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर अदर चॅप्टरसाठी तुम्ही ती बघू शकता. तर बघूयात आपण इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. यावर किती क्वेश्चन असतात? तर एक MCQ असतो, 2 तुमचे 3 मार्क्सचे क्वेश्चन असतात, असे 6 मार्क्स, असे टोटल तुमचे 7 मार्क. ओके, तर आता 3 मार्कचेच क्वेश्चन आहे, 4 मार्कचा क्वेश्चन याच्यावरचं विचारलं नाहीये. तर आता कोणते 3 मार्कचे क्वेश्चन आहेत? तर फिक्स क्वेश्चन आहेत. या क्वेश्चनच्या बाहेर तुम्हाला काहीही क्वेश्चन विचारले जात नाही. याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईल. ठीक आहे, तर 3 मार्क्सचे क्वेश्चन कोणते विचारले जातात? पहिला, तर डिफाईन मायक्रो कंट्रोलर, स्टेट 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रो कंट्रोलर ओव्हर मायक्रो प्रोसेसर. ओके, तर मला असा क्वेश्चन असतो की व्हॉट इज मीन बाय मायक्रो कंट्रोलर. तर मायक्रो कंट्रोलरची डेफिनेशन लिहायची. मायक्रो कंट्रोलरची डेफिनेशन काय? मायक्रो कंट्रोलर इज अ कम्प्लीट मायक्रो प्रोसेसर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ मायक्रो प्रोसेसर, त्याच्यानंतर लिमिटेड अमाऊंट ऑफ रोम, रॅम आणि पॅरलर इनपुट आउटपुट पोर्ट, ज्याच्यामध्ये तुमचा मायक्रो प्रोसेसर पण आहे, रॅम पण आहे, रोम पण आहे आणि इनपुट आउटपुट पोर्ट पण आहे. त्या डिव्हाइसला आपण मायक्रो कंट्रोलर म्हणू शकतो. मग आता याचे ॲडव्हान्टेजेस काय? तुम्हाला 4 ॲडव्हान्टेज लिहायचे. पहिला ॲडव्हान्टेज आहे की कॉस्ट ऑफ मायक्रो कंट्रोलर इज लेस दॅन मायक्रो प्रोसेसर. ओके, ही कॉस्टमध्ये पण कमी असते. लेस प्राइसचा असतो तुमचा मायक्रो कंट्रोलर दॅन मायक्रो प्रोसेसर. दुसरा पॉईंट काय असणार आहे की मायक्रो कंट्रोलर हॅज मोर इनपुट आउटपुट कंपोनंट्स. मायक्रो प्रोसेसर कडे हे इनपुट आउटपुट कंपोनंट जास्त नसतात, मायक्रो कंट्रोलरकडे असतात. नेक्स्ट आहे की मायक्रो कंट्रोलर कॅन बी युज्ड इन इंटेलिजंट प्रोडक्ट, जसं की पर्सनल कम्प्युटर कीबोर्ड. ओके, मायक्रो कंट्रोलर हा पर्सनल कीबोर्ड साठी यूज होतो, जिथे इंटेलिजंट प्रोडक्ट म्हणून काम करतो तो. ठीक आहे, जसं मायक्रो प्रोसेसर बेस्ड डिव्हाइसेस नाही आहेत. नेक्स्ट आहे की मायक्रो कंट्रोलर हा लो कॉस्ट प्रोडक्टमध्ये यूज केला जातो, सच ॲज इलेक्ट्रॉनिक टॉईज, इलेक्ट्रिक ड्रिल, मायक्रोवेव्ह, त्यानंतर VCR. ओके, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे आणि VCR. डेली प्रोडक्ट्समध्ये हा आपल्या डेली किचन प्रोडक्ट्समध्ये पण भरपूर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्समध्ये मायक्रो कंट्रोलर यूज केला जातो. आणि कारण की हा लो कॉस्ट आहे तर तो इझिली यूज केला जातो. तर हा मायक्रो प्रोसेसर बेस्ड डिव्हाइसबद्दल हा डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि तेच ॲडव्हान्टेजेस आहेत मायक्रो कंट्रोलरचे. ओके, तुम्हाला डिफरन्स पण विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन. कोणाचा डिफरन्स विचारलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर. तर डिफरन्स काय आहे की मायक्रो कंट्रोलर मध्ये सांगू शकता तुम्ही की मायक्रो कंट्रोलर मध्ये 4 गोष्टी आहेत, जसं की रॅम, रोम, टायमर आणि इनपुट आउटपुट पोर्ट. तर ह्या 4ही गोष्टी मायक्रो प्रोसेसरकडे नाहीयेत. नेक्स्ट तुम्ही असं सांगू शकता की मायक्रो कंट्रोलर बेस सिस्टीम जी डिझाईन असते इज सिम्पल अँड कॉस्ट इफिशियंट. ओके, मायक्रो कंट्रोलर बेस्ड डिव्हाइस जे असतात त्यांची डिझायनिंग सिम्पल आणि कॉस्ट इफिशियंट आहे. तर मायक्रो प्रोसेसरमध्ये ती कॉम्प्लेक्स आणि एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की ही मायक्रो कंट्रोलर इज लेस कॉस्ट. ओके, म्हणजे कॉस्ट याची इफिशियंट आहे, इफेक्टिव्ह आहे, इफिशियंट आहे. आणि मायक्रो प्रोसेसरची कॉस्ट ही एक्सपेन्सिव्ह आहे असं सांगू शकता तुम्ही. त्यानंतर मायक्रो कंट्रोलर हॅव नो ॲडव्हान्टेजेस ऑफ डिझायनिंग रॅम, रोम आणि इनपुट आउटपुट पोर्ट. तर मायक्रो कंट्रोलरकडे ॲडव्हान्टेज नाही आहे, तो स्वतःचे म्हणजे रॅम, रोम आणि इनपुट आउटपुट डिझाईन करू शकत नाही. तेच ॲडव्हान्टेजेस आहेत तुमच्या मायक्रो प्रोसेसरमध्ये. ते रॅम, रोम आणि इनपुट आउटपुट पोर्ट जशी गरज पडली तसं ते डिझाईन करू शकतात. ओके, नेक्स्ट आहे तुमचा मायक्रो कंट्रोलर इज चिप, एक सिंगल चिप आहे. ओके, तिला आपण सिंगल चिप कम्प्युटर पण म्हणतो मायक्रो कंट्रोलरला. आणि मायक्रो प्रोसेसर इज जनरल पर्पज डिव्हाइस, जिला आपण CPU म्हणतो. असे तुम्ही 4 पॉईंट लिहू शकता. 3 मार्कासाठी असल्या तर तुम्ही 3ही डिफरन्स लिहिले तरी तुम्हाला मार्क मिळून जातील. नेक्स्ट आहे तुम्हाला स्टेट 6 फीचर ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर किंवा एक्सप्लेन मेमरी. त्याच्यानंतरचं आहे 8051 मायक्रो कंट्रोलरचे मेमरी मॅप सिस्टीम. आधी आपण 6 फीचर बघूयात कोणते कोणते. मी तुम्हाला फीचर सांगते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं सोल्युशन पण देईल तुम्हाला. बघा, 8051 मायक्रो कंट्रोलर आहे, त्याचे फीचर. पहिला, याच्यामध्ये ALU 8 बिटचा आहे,
दुसरा, आता तुम्हाला मी ना हे फीचर कसे लर्न करायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, ट्रिक पण सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण आता सध्या हे फीचर लक्षात ठेवा. 8 बिट ALU आहे. त्यानंतर तुमचं 4K बाईट रोम आहे, त्याला CP किंवा EPROM पण म्हणू शकतो आपण. 128 बाईट रॅम आहे. ओके, त्यानंतर ड्युअल 16 बिट टायमर इव्हेंट आहे, काउंटर म्हणू शकतो आपण त्याला. ओके, 32 इनपुट आउटपुट लाईन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर ॲड्रेस 64 KB ऑफ प्रोग्राम मेमरी आहे. त्याच्यानंतर हा 64 KB ऑफ डेटा मेमरी आहे. त्यानंतर इट हॅज पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट, जसे की इन्स्ट्रक्शन सेट 111 111 इन्स्ट्रक्शन्स आहे त्याच्याकडे. इट हॅज 2 एक्सटर्नल इंटरप्ट, बाहेरच्या 2 एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. त्यानंतर 12 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे क्लॉकची याची, आणि फुल फीचर्ड सिरियल पोर्ट आहे याच्याकडे. मी तुम्हाला जवळपास 11 फीचर सांगितले, त्यापैकी तुम्ही कोणतेही 6 फीचर जे तुम्हाला इझी वाटतात ते तुम्ही लर्न करून ठेवू शकता. 3 मार्कासाठी 6 फीचर, हाफ मार्काला 1 फीचर. ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला लास्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन मेमरी मॅप ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. त्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी ह्या तुम्हाला डिफाईन करायचं आहे. प्रोग्राम मेमरी म्हणलं की रोम आणि डेटा मेमरी म्हणलं की रॅम. तुम्हाला ती एक डायग्राम आहे, ती डायग्राम एक्सप्लेन, ती डायग्राम जरी लर्न केली तर तुम्ही खालचे पॉईंट आरामात लिहू शकता. इतकी सोपी डायग्राम आहे ती. ओके, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती डायग्राम मी एक्सप्लेन करेल. एवढेच क्वेश्चन आहेत, 4च क्वेश्चन आहेत. तुम्हाला 4च क्वेश्चन इझी आहेत, हे लर्न करायचे. 7 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातील. बाकीच्या व्हिडिओसाठी आणि सोल्युशनसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल. थँक्यू.